महाशिवरात्रीला शिव पार्वतीचं लग्न झालं. पण त्या लग्नामागची खरी स्टोरी माहित आहे का? तर सीन असा आहे, ही साधी लव्ह स्टोरी नव्हती. ही पुनर्जन्माची कथा होती. पूर्वी जन्मी पार्वती सती होत्या. वडिलांनी शिवाचा अपमान केला आणि सतीने देहत्याग केला. पण प्रेम संपलं नाही. परत ते जन्माला आलं हिमालयाच्या घरी पार्वती म्हणून. आणि पुन्हा एकच ध्येय, भगवान शिव यांनाच पती म्हणून मिळवायचं. वर्षानुवर्ष कठोर तपश्चर्या, अन्न नाही, पाणी नाही, फक्त ध्यान. देवतांना तारकासुराचा वध करायचा होता, म्हणून कामदेवाने शिवाचं ध्यान भंग केलं. आणि मग शिवाच्या तिसऱ्या डोळ्यातून ज्वाला निघल्या. कामदेव यांचा बाण भस्म झाला आणि त्यांना शाप मिळाला. पण पार्वतीच्या भक्तीपुढे शिवही नमले. आणि मग आला लग्नाचा दिवस. पण थांबा, शिवांची वरात कशी होती माहित आहे? भूत, प्रेत, नाग, गण, नंदी, संपूर्ण वेगळी वरात. पार्वतीची आई घाबरलीच म्हणे. मग शिवांनी सुंदर रूप धारण केलं आणि झाला दिव्य विवाह. हे फक्त लग्न नव्हतं, तो होता शिव आणि शक्तीचा मिलाप. सृष्टी पूर्ण होण्याचा क्षण. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा नेक्स्ट सीन कशावर ऐकायला आवडेल. सीन काय समजला ना?